कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत। कोकाटे थांबलेल्या हॉटेल बाहेर आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते हॉटेल समोर जमलेले आहेत। पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तर कोकाटे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि ते ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेल बाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि आंदोलनाची तयारी केली जाते। आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे धुळे जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या या दौऱ्याला प्रचंड विरोध होताना दिसून येतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, शरद पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी जे पत्ते आहेत त्यांच्या माळा या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत। काळे झेंडे त्यांना दाखवण्यात येत आहेत आणि परत जाण्याची त्यांची मागणी केली जात आहे। राजीनामा त्यांनी द्यावा अशी मागणी देखील केली जात आहे। यासोबतच आपण पाहू शकतो की या ठिकाणी शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत उद्धव ठाकरे गटाचे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांनी देखील वेगवेगळ्या घोषणा देत कृषी मंत्र्यांचा निषेध केलेला आहे, राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि तसंच त्यांनी एकंदरीत ज्या वक्तव्य यांनी केलेले आहेत माणिकराव कोकाटेंनी त्याचा निषेध नोंदवलेला आहे। आपल्या सोबत आंदोलक शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय म्हणाल तुम्ही आंदोलन करता आहात? या ठिकाणी विधिमंडळाचे पावित्र्य नष्ट करण्याचे काम या माणिकराव कोकाटेंनी केलं आहे। त्यांनी जे कृषी मंत्री असताना देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नांवर चर्चा चालू असताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती। त्यांनी जुगार खेळला आणि हा निषेधार्ह आहे। त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपस्थित असताना त्यांच्या समोर जुगार खेळला जातो। या माणिकराव कोकाटेवर BNS कायदा 289 प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, त्यांना अटक व्हायला पाहिजे होती। सामान्य माणूस जर गुन्हे पत्ते खेळतो, जुगार खेळतो त्याला अटक केली जाते, त्याला 289 प्रमाणे कारवाई केली जाते। यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशी आमची मागणी। निश्चितच माणिकराव कोकाटेंवरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या सर्व आंदोलकांची आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।